नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीमध्ये जो 30 आणि मुलांनो 31 ऑगस्टला जो पेपर झालेला आहे, या पेपरमध्ये मुलांनो गणित या विषयामधील सरळ व्याज या टॉपिकवरचे जे प्रश्न विचारण्यात आलेले आहे, हे प्रश्न मुलांनो आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर शेवटी मुलांनो काही आपण सराव प्रश्नसुद्धा घेणार आहोत सरळ व्याज या टॉपिकवरचे. म्हणजे तुमचा यानंतरचा पेपर असेल तर नक्की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पहिला आपण समजून घेऊ की या प्रश्नाचं स्वरूप कशा पद्धतीने होतं. जसं आपल्याला प्रश्न दिलेला होता की 15,000 मुदलीचे 5 वर्षात दाम दुप्पट होते, तर त्याच मुदलीची त्याच्या तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागेल. म्हणजे बघा मुलांनो, या टाईपचे प्रश्न आपल्याला 30 आणि 31 तारखेच्या प्रत्येक शिफ्टमध्ये हा दिसून आलेला आहे. पण मुलांनो 30 आणि 31च्या पूर्वी आपल्याला एक आणखी प्रश्न मुलांनो सरळ व्याजावरचा विचारण्यात आला होता. त्यामध्ये बघा मुलांनो, एका व्यक्तीने 16,000 रुपये कर्ज म्हणून घेतले, त्यावर सरळ व्याज आणि चक्रड व्याज मधील फरक किती असेल जर व्याजाचा दर 25 दर साल दर शेकडा 2 वर्षासाठी असेल. म्हणजे इथं मुलांनो आपल्याला फरक विचारलेला आहे. म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये यावरचे मुलांनो एकूण आपण 5 प्रश्न घेणार आहोत आणि यावरचे 4, म्हणजे हे 5 आणि 4 9. आणि सर्वात शेवटी मुलांनो बघितलं तर सरळ व्याजावरचे मुलांनो जे येऊ शकणारे प्रश्न आहे, म्हणजे या प्रश्नांचे आपण ॲनालिसिस करून काही असे सरळ व्याजावरचे मुलांनो काही प्रश्न घेणार आहोत आपण एकूण 10. ते सुद्धा तुम्हाला मुलांनो करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा यानंतरचा पेपर असेल किंवा नेक्स्ट भरतीसाठी सुद्धा तुमची पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होणार. आता आपण आपल्या क्लासला सुरुवात करू. सुरुवातीला मुलांनो काही बेसिक प्रश्न घेऊ. या टाईपचे मी प्रश्न मुलांनो परीक्षेमध्ये विचारू शकतात. जसं बघा मुलांनो, एका रकमेचे दर साल दर शेकडा 20 दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल. इथं बघा मुलांनो, किती वर्षामध्ये दाम दुप्पट होईल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहिले मुलांनो तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो, या फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा कोणता पण प्रश्न आला तर तुम्हाला सोडवता येणार. मुलांनो फक्त शॉर्टकट ट्रिक म्हणून आपण फक्त त्या फक्त प्रश्नापुरताच आपण अभ्यास नाही करू, आपण पूर्ण टॉपिकसाठी आपण अभ्यास करू मुलांनो. म्हणजे त्या टॉपिकवर कोणता पण प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे. त्यासाठी मुलांनो बघा, आपल्याला विचारलं किती वर्षात दाम दुप्पट होईल. तर यासाठी काय करायचं मुलांनो बघितलं तर किती वर्ष गुन्हेला काय करायचं दर बरोबर किती मुलांनो बघितलं तर 100 आणि पट वजा 1. या फॉर्म्युल्यावरून मुलांनो तुम्हाला कोणती पण व्हॅल्यू काढता येते. यामध्ये बघितलं तर आता आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेला किती वर्ष, त्यासाठी आपल्याला दर दिलेला आहे आणि पट दिलेली आहे, तर आपण किती वर्ष काढू शकतो. यापैकी कोणते पण 2 पॅरामीटर दिलेले असेल तर तिसरा तुम्ही इझिली काढू शकता. फक्त ही कॉन्सेप्ट इथे लक्षात ठेवा. म्हणजे आता आपल्याला काढायचं आहे वर्ष, म्हणजे काय काढायचं वर्षासाठी किती मुलांना बघितलं तर 100 पट म्हणजे दुप्पट म्हटलेलं आहे, तर 2 वजा 1 भागेला दर काय होणार, याच्याला खाली जाणार म्हणजे छेदामध्ये, तर किती आहे तर 20. मग याला आपण करू मुलांना, तर हे किती 100 भागेला 20, तर उत्तर असणार 5 वर्ष. म्हणजे याची दाम दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागेल तर बघितलं तर 5 वर्ष. पुढचा एक प्रश्न आणखी घेऊ. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. एका रकमेचे दर साल दर शेकडा 20 दराने किती वर्षात दाम तिप्पट होईल. वर्ष म्हटलं तर काय करायचं मुलांना बघितलं तर 100 घ्यायचं गुन्हेला, पट म्हटलेला तिप्पट म्हणजे वजा 3 वजा 1 घेऊ आणि भागेला दर किती दिलेला आहे तर 20. तर हे किती होणार मुलांना बघितलं तर 100 आणि हे बघितलं तर 2 आणि हा किती 20, हा 1 आणि हा किती 5 आणि 5 2 10, म्हणजे किती होणार तर 10 वर्ष. आता हे दोन क्वेश्चन मुलांना आपण बघितलं तर वर्षाची घेतले. आता थोडंसं मुलांना एक आणखी वेगळा प्रश्न घेऊ. बघा, हा प्रश्न तुमच्यासाठी मुलांना होमवर्क देतो. 5 पट होण्यासाठी किती कालावधी लागेल, हा नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगसा. पुढचा बघा, आता थोडंसं मुलांना प्रश्न वेगळ्या पद्धतीचा आहे, थोडंसं कॉन्सेप्च्युअल लक्ष द्या. बघा प्रश्न दिलेला बघा, 1500 मुदलीचे 5 वर्षात दाम दुप्पट होते, तर त्याच मुदलीचे तिच्या तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागेल. आता बघा, तिप्पट होण्यास किती वर्ष लागेल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आता बघा, फक्त आपण एवढाच प्रश्न वाचला तिप्पट होण्यासाठी, तर आपल्याकडे फॉर्म्युला काय होतं मुलांना, तर बघितलं तर वर्ष गुन्हेला आपण काय करतो दर बरोबर किती घेतो 100 गुन्हेला पट घेतो वजा 1. इथं बघा मुलांना, त्याच मुदलीची तिप्पट होण्यासाठी किती कालावधी लागेल. पण कालावधी लागण्यासाठी मुलांना आपल्याला पहिले यामधला आपल्याला दर माहिती पडते. दर आपल्याकडे आहे का तर नाही. पण दरसाठी मुलांना बघा, पहिलं जे सेंटेन्स दिलेलं आहे इथे बघा,
1500 रुपये मुदलीचे 5 वर्षात दाम दुप्पट होते. किती म्हटलं ना, दाम दुप्पट किती 5 वर्षात. म्हणजे यावरून काय करून घेऊ मुलांनो, पहिले दर काढून घेऊ. जसं बघितलं मुलांनो तर वर्ष गुणेला किती दर बरोबर किती 100 गुणेला पट आणि वजा 1. वर्ष किती दिलेलं आहे तर 5. दर किती दिलेला आपल्याकडे बघितलं तर काळाचा आहे आणि हा किती 100 गुणेला पट म्हणजे दुप्पट म्हणजे किती दाम दुप्पट म्हणजे 2. तर मग दर बरोबर किती होणार तर 100 गुणेला 1 भागेला किती 5. त्याला 5ने भाग देऊ मुलांनो किती होणार तर 20%. म्हणजे दर किती आला बघितलं तर 20. आता यावरून आपण प्रश्न सोडू शकतो. आपल्या प्रश्नामध्ये म्हटलेलं होतं की बघा तिप्पट ऱ्हास होण्यास किती वर्ष लागेल. वर्ष लागेल म्हणजे आपल्याला काढायचा वर्ष गुणेला किती दर बरोबर किती 100 गुणेला किती मुलांनो पट वजा 1. वर्ष काढायचा आहे तर वर्ष बरोबर किती होणार तर 100 गुणेला पट. पट किती म्हटलेला आहे तिप्पट म्हणजे किती 3 वजा 1 भागेला दर. दर किती आहे तर 20. हे होणार मुलांनो 100 गुणेला 2 भागेला किती 20. तर हा 1 आणि हा किती 5. 5 दुने 10 म्हणजे उत्तर किती असणार तर 10 वर्ष. म्हणजे बघा प्रश्नाची लेवल समजून घ्या, प्रश्नामध्ये काय फरक आहे ही कॉन्सेप्ट समजून घ्या. म्हणजे मुलांनो जास्त प्रश्न करण्याचं काम पडलाला नको. 1 ते 2 प्रश्नामध्ये पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. पुढचा एक आणखी आपण सिमिलर प्रश्न घेऊ म्हणजे तुमची पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होणार. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. एक रक्कम बघा सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते. तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागेल. बरोबर आहे. तीच रक्कम 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागेल. इथं दर माहिती नाही तर या पहिल्या सेंटेन्सवरून दर काढून घेऊ. तर दर काढण्यासाठी बघितलं तुम्हाला काय घेतो आपण वर्ष घेतो गुणेला दर घेतो बरोबर 100 गुणेला पट वजा किती 1. वर्ष काढायचा मुलांनो वर्ष गुणेला दर. दर किती दिलेला आहे तर सॉरी पहिले आपल्याला दर काढून घेऊ. वर्ष दिलेला मुलांनो 5 आणि हा दर बरोबर किती 100 गुणेला पट. पट किती म्हटलेला आहे दुप्पट म्हणजे 2 वजा 1. मग दर बरोबर किती तर 100 गुणेला 1 भागेला 5. तो उत्तर असणार 20%. आता दर किती आलेला आहे 20%. तर यावरून आपल्याला कालावधी काढता येणार मुलांनो. कारण बघितलं तर आपल्याकडं काय होता वर्ष गुणेला दर बरोबर किती म्हणू आपण 100 गुणेला किती करतो आपण पट म्हणजे किती पट वजा किती 1. वर्ष काढायचं आहे तर त्यासाठी काय करू म्हणून बघितलं तर हा 100 पट किती म्हटलेला बघा 5 पट म्हटलं तर 5 वजा किती 1 भागेला दर. दर म्हणजे किती आहे तर बघितलं तर 20% आहे. 20 तर हे किती होणार 100 गुणेला 4 भागेला किती 20. हा 1 आणि हा 5. 5 चूक किती 20. तर मुलांना किती वर्ष लागेल तर उत्तर असणार 20 वर्ष. म्हणजे या 2 कॉन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे मुलांनो. या टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. या प्रश्नांची PDF मुलांनो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यावरून तुम्ही आठवणीने हे प्रश्न डाउनलोड करून घ्याल. आता आपण मुलांनो वेगळ्या टाईपचे प्रश्न बघू. या टाईपचे प्रश्न पण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे आणि या एकाच प्रश्नावरून 2 प्रश्न जनरेट होते. ते दोन्ही पण प्रश्न आपण समजणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न समजून घेऊ, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न म्हटलेला बघा, एका व्यक्तीने 16,000 रुपये कर्ज म्हणून घेतले. त्यावर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक किती असेल जर व्याजाचा दर बघा 25 दर साल दर शेकडा 2 वर्षासाठी असेल. आता इथून मुलांनो फरक विचारलेला आहे. सुरुवातीला आपण बेसिक कॉन्सेप्ट समजून घेऊ. तो फॉर्म्युला यूज केला तर हे प्रश्न इझिली सॉल्व्ह होते मुलांनो. फक्त शॉर्टकटच्या नावाने मुलांना आपला वेळ वाया घालू नका. बघा मुलांनो फरक काढण्यासाठी एक छोटीशी कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. फरकसाठी मुलांनो लक्ष द्या की बघितलं तर हा मुद्दल गुणेला काय करायचं मुलांनो दर घ्यायचा भागेला 100 आणि हा किती म्हणू वर्ग का बरं तर ह्या 2 वर्षासाठी फरक विचारला म्हणून. आता लक्ष द्यायचं मुलांनो यावरून तुम्हाला फरक मुद्दल आणि दर या 3 गोष्टी आहे. या 3 पैकी कोणत्या पण 2 दिलेल्या असेल तर तुम्हाला तिसरी काढता येते. म्हणजे बघा तुम्हाला फरक आणि मुद्दल दिले असेल तर दर काढता येणार. मुद्दल आणि दर दिला असेल तर तुम्हाला फरक काढता येणार. ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला विचारला फरक तर आपण फरक काढून घेऊ. तर मुद्दल दिलेल्या बघितलं तर किती 16,000. दर दिलेला म्हणून 25 त्याचा वर्ग आहे. त्याला मी असं लिहितो 25 भागेला 100 आणि याचा काय करतो म्हणून वर्ग. तर हा किती होणार 16,000 गुणेला
25 आणि हा किती चोक म्हणजे 1/4 याचा स्क्वेअर म्हणजे किती म्हणू आपण 16,000 आणि याचा वर्ग करू तर 1/16. तर हा किती होणार म्हणून 1. तर उत्तर असणार 1000. म्हणजे काय असणार तर 1000. एक आणखी प्रश्न घेऊ म्हणजे पूर्ण समजून येणार आणि नंतरचे शेवटचे 2 प्रश्न मुलांना मुद्दलवरचे घेऊ. पहिले फरकवरचे 2 घेऊ आणि 2 मुद्दलचे घेऊ म्हणजे कोणत्या प्रश्नाला तर चुकणार नाही. प्रश्न दिलेला मुलांना काळजीपूर्वक लक्ष द्या. 7,500 रुपये कर्ज म्हणून घेतले, त्यावर सरळ व्याज आणि चक्र व्याज यातील फरक किती असेल जर व्याजाचा दर 20 दर साल दर शेकडा 2 वर्षासाठी असेल, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर सिंपल लॉजिक मुलांना फरक विचारला तर पहिले काय घेतो आपण मुद्दल घेतो 7,500 गुणेला दर किती दिलेला आहे 20 भागेला किती घेतो 100 दर भागेला किती घेतो 100 त्याचा वर्ग करतो म्हणजे हा किती 7,500 गुणेला याचा भाग दिला 10 1/5 याचा वर्ग म्हणजे 7,500 गुणेला 1 किती 25. तर 25 त्रिक मुलांना किती 25 25 25 त्रिक 75. तर उत्तर असणार मुलांना 300. उत्तर किती असणार 300. पुढचा प्रश्न बघा काळजीपूर्वक लक्ष द्या. दर साल दर शेकडा 3 दराने 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक 81 रुपये असेल तर मुद्दल किती. आता आपल्याला प्रश्न विचारलेला मुद्दल. तर फॉर्म्युला थोडंसं लक्ष ठेवसान. मुद्दल बरोबर किती असणं म्हणून तर बघा तोच फॉर्म्युला उलटा होणार फरक गुणेला. इथं 100 खाली होते मुलांना डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे छेदात होते, आता ते काय होणार अंशात भागेला दर याचा का म्हणून आपण वर्ग म्हणजे फरक किती आहे मुलांना तर बघितलं तर 81 दर दिलेला आहे 100 भागेला दर किती दिलेला आहे तर बघा 30 घेऊ मुलांना. हा 30 घेऊ 30 कारण हा मुलांना 3 वर उत्तर येणार नाही 30 आणि भागेला वर्ग. तर हा किती मुलांना 81 गुणेला 0 कॅन्सल 10चा वर्ग 100 3चा वर्ग 9 त्या किती 9 आणि हा 9 81. तर उत्तर असणार बघितलं तर 900. उत्तर असणार 900. हा फॉर्म्युला थोडंसं लक्ष ठेवा. पुढचा प्रश्न मुलांना काळजीपूर्वक लक्ष द्या. दर साल दर शेकडा 20 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक मुलांना बघितलं तर 160 रुपये असेल तर मुद्दल किती. मुद्दल किती म्हटलेला मुलांना तर काय घेतो त्यासाठी आपण पहिलं फरक घेतो मुलांना किती 160 गुणेला काय करतो आपण अंशामध्ये 100 घेतो छेदामध्ये आपण मुलांना दर घेतो याचा वर्ग. तर हे किती 160 आणि हा किती कॅन्सल बरोबर मुलांना कॅन्सल. तर याला आपण भाग देऊ मुलांना तर किती होणार आता हा बघितला तर किती होणार 10 भागेला 2 याचा वर्ग म्हणजे हा 1600 आणि हा किती होणार 100 आणि 4 हा 4 चोक 16. तर उत्तर असणार म्हणून 4000 म्हणजे मुद्दल किती असेल तर 4000. आता हे झालं मुलांना बघितलं तर 2 टाईपचे प्रश्न. आता आपण थोडेसे मुलांना ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न बघू. ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. पहिले सुरुवातीला मुलांना कठीणपासूनच सुरुवात करू. तर थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न समजून घेऊ आणि प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने काढू त्याकडे थोडंसं लक्ष द्या. प्रश्न दिलेला बघा. एका व्यक्तीने क्रमशः पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी सरळ व्याजाने क्रमशः दर 12%, 14%, 16% असा असेल तर 4000 रुपयावर त्याला 3 वर्षात किती व्याज द्यावं लागणार. म्हणजे किती म्हटलं 3 वर्षाचं व्याज म्हटलं. ज्या रकमेवर आपण व्याज आकारणी करतो त्या रकमेला आपण म्हणतो असतो मुद्दल आणि मुद्दल नेहमी आपण किती घेत असतो 100%. मुद्दल किती घेत असतो 100%. म्हणजे याचा अर्थ काय होणार मुलांनो 100% बरोबर किती घेऊ आपण 4000. आता आपल्याला विचारलं 3 वर्षाचं व्याज किती. पहिल्या वर्षी 12, दुसऱ्या वर्षी 14, तिसऱ्या वर्षी 16 म्हणजे एकूण व्याज किती झालं तर बघितलं तर 42%. मग 42% बरोबर प्रश्नचिन्ह. 42% बरोबर किती प्रश्नचिन्ह. तर मग प्रश्नचिन्ह बरोबर या 2 संख्येचा तिरपा गुणाकार 4000 गुणेला किती 42% भागेला किती करून मुलांना बघितलं तर 100%. त्यानंतर पुढे बघितलं तर काळजीपूर्वक लक्ष देसान. हा टक्के कॅन्सल 2 2 0 कॅन्सल 4 2 किती होणार 8 4 2 8 आणि बघा 4 चोक 16 आणि 1 0. तर उत्तर असणार म्हणून 1680 रुपये एवढं त्याला 3 वर्षाचं व्याज मिळणार.
पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. एक व्यक्ती बघा क्रमशः पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी सरळ व्याजाचा दर 11%, 13%, 15% असा असेल तर 9,000 रुपयावर त्याला 3 वर्षात किती व्याज द्यावं लागणार? ज्यावर व्याज आकारणी करतो ती म्हणतो मुद्दल. मुद्दल बरोबर नेहमी किती घेतो? 100%. 100% बरोबर किती घेऊ? 9,000. आता विचारलं 3 वर्षाचं व्याज. पहिल्या वर्षी 11, दुसऱ्या वर्षी 13, तिसऱ्या वर्षी 15. म्हणजे 3 वर्षामध्ये एकूण किती टक्के व्याज? तर 39%. मग 39% बरोबर प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार. हा मुलांनो 9,000 गुणेला किती करू आपण? 39 भागेला किती करू? 100%. मग याला आपण मुलांनो भाग दिला तर काय येतो आपलं उत्तर? बघा, हा टक्के टक्के कॅन्सल, 2 2 शून्य कॅन्सल, 9 9 81 शी 1 हातचा उरला 8, 9 त्रिक 27, 27 आणि 8 म्हणजे किती? 35 आणि हा 1 0. तर उत्तर असणार 3,510 रुपये एवढं त्याला 3 वर्षाचं व्याज मिळणार किंवा देणार. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढचा प्रश्न दिलेला बघा. एका व्यक्तीने 10,000 रुपये लोन म्हणून 3 वर्षासाठी घेतले. सरळ व्याजाचा दर बघा 4%, 6%, 8% असा असेल तर त्याला 3 वर्षांनी किती रुपये परत करावे लागेल? किती रुपये परत करावे लागेल? तिथे त्यांनी म्हणून बघा 10,000 रुपये लोन घेतलं ते तर द्याच लागेल. म्हणजे त्याला बघितलं तर मुद्दल तर परत करावंच लागेल. सोबत या 3 वर्षाचं व्याजसुद्धा द्यावं लागणार. आता यावरून कॉन्सेप्ट थोडीशी लक्ष द्या. जी पण रक्कम लोन म्हणून घेतो तिला म्हणतो मुद्दल. मुद्दल बरोबर नेहमी किती असते? तर 100%. म्हणजे 100% बरोबर किती आहे बघितलं तर 10,000. म्हणजे मुद्दल बरोबर 100%. सोबत व्याज बी द्यायचं 3 वर्षाचं. पहिल्या वर्षी 4, 6 आणि 8 म्हणजे एकूण किती आहे? 18%. म्हणजे त्याला 3 वर्षानंतर किती रुपये परत करावं लागेल? तर किती टक्के करावं लागेल? तर 118% एवढी रक्कम त्याला परत करावं लागेल. म्हणजे किती घेऊ? 118% बरोबर प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार. गुणेला किती करू? 118% भागेला किती करू? 100%. त्याला आपण भाग देऊ बघितलं तर काय येणार? तर हे टक्के टक्के कॅन्सल, 2 2 शून्य कॅन्सल. याला आपण भाग दिला म्हणून तर किती होणार? 118 आणि याच्यावर 2 शून्य म्हणजे किती होणार? 11,800 रुपये एवढी रक्कम त्याला परत करावं लागेल. मुद्दल सोबतच का म्हणून व्याजसुद्धा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे लक्ष द्या. एका व्यक्तीने 15,000 रुपये लोन म्हणून 3 वर्षासाठी घेतले. सरळ व्याजाचा दर बघा 3%, 5%, 7% असा असेल तर 3 वर्षानंतर किती रुपये परत करावे लागेल? 3 वर्षानंतर किती रुपये परत करावं लागेल? परत कोणती करतो? तर लोन म्हणून घेतलेली रक्कम ती असते मुद्दल. मुद्दल बरोबर 100% आणि या 3 वर्षाचं व्याज ते बघितलं तर पहिल्या वर्षी 3, 5 आणि 7 म्हणजे एकूण किती होणार मुलांनो? 15%. 15 म्हणजे तो 3 वर्षानंतर किती टक्के रक्कम परत करेल? त्याचं उत्तर असणार मुलांनो 115%. किती? 115%. तर सिंपल लॉजिक लक्ष ठेवा काळजीपूर्वक. हे लोन म्हणून घेतलेली रक्कम मुद्दल. मुद्दल म्हणजे 100%. 100% बरोबर किती आहे बघितलं तर 15,000. देणार किती आहे बघितलं तर 115%. म्हणजे 115% बरोबर किती? तर प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार. 15,000 गुणेला किती म्हणून 115% भागेला किती करायचं बघितलं तर 100%. 100% याचं उत्तर बघितलं म्हणून तर काळजीपूर्वक लक्ष द्या. टक्के टक्के कॅन्सल, 2 2 कॅन्सल. याचा गुणाकार करून म्हणून 150 गुणेला 115%. त्याचा गुणाकार केला म्हणून तर उत्तर भेटते बघितलं तर 17,250. ही काय झाली म्हणून बघितलं तर 3 वर्षानंतर देण्याची परत करण्याची रक्कम. पुढचा प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा दर शेकडा 10 दराने 1,000 रुपयावर किती वर्षात सरळ व्याज 200 रुपये मिळेल? 200 रुपये मिळेल. पण हा प्रश्न थोडासा वेगळा होता. त्याच्या पहिले हा घेऊ. दर शेकडा किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1,600 रुपयावर 8 वर्षात 640 रुपये मिळेल. 8 वर्षात 640 रुपये मिळेल. म्हणजे व्याज आकारणी म्हटलेलं आहे. व्याज आकारणी करतो कितीवर? तर 1,600 रुपयावर. म्हणजे ती झाली मुद्दल. मुद्दल म्हणजे किती? 1,600 बरोबर किती घेऊ आपण? 100%. आता आपल्याला काढायचा म्हणून दर शेकडा काढायचा आहे.
किती 640 रुपये 8 वर्षामध्ये व्याज मिळालं. मग 640 रुपये कोणत्या टक्क्याने मिळालं? त्यासाठी काय करू, 640 बरोबर प्रश्नचिन्ह आणि टक्के. तर प्रश्नचिन्ह आणि टक्के बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 640 गुणेला किती 100% भागेला किती करू 1600. या दोघांचा मुलांना आपण तिरपा गुणाकार केल्यानंतर भाग देऊ. हे 2 2 शून्य काय झालं कॅन्सल, हा 1 आणि हा किती 16 64 म्हणजे किती आलं 40%. पण हे 40% मुलांना किती 640 रुपयाचं 40% आलं. पण हे वर किती होतं 8 वर्षाचं. मग एका वर्षी किती टक्के, तर बघितलं तर 40 भागेला किती करू 8, तर उत्तर असणार 5%. उत्तर असणार 5%. म्हणजे काय केलं मुलांना बघितलं तर जी पण रक्कम होती मुलांना मुद्दल बरोबर 100% घेतलं. व्याज बघितलं तर 640 रुपये, 640 रुपये बरोबर किती असं आपण इथं प्रश्नचिन्ह लिहिलं. मग प्रश्नचिन्हावरून आपल्याला 40% आलं. पण 40% हे 8 वर्षाचं आहे. पण आपल्याला विचारलं दर साल दर शेकडा, म्हणजे एका वर्षीसाठी किती तर 5%. ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुन्हा एक प्रश्न घेऊ, काळजीपूर्वक लक्ष द्या. दर साल दर शेकडा किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1500 रुपयावर 3 वर्षात 450 रुपये मिळेल. म्हणजे 1500 काय झालेली आहे मुद्दल झालेली आहे. तर 1500 बरोबर किती घेऊ आपण बघितलं तर 100% आणि काढायचं आहे बघितलं तर 450 बरोबर प्रश्नचिन्ह आणि टक्के. प्रश्नचिन्ह आणि टक्के बरोबर किती, तर या दोघाचा तिरपा गुणाकार 450 गुणेला किती 100% भागेला मुलांना किती आहे तर 1500. तर याला मुलांना आपण बघितलं तर भाग देऊ. तर हे 2 2 शून्य कॅन्सल, 15 त्रिक 45 15 त्रिक 45 म्हणजे उरले किती मुलांना बघितलं तर 30%. पण उत्तर 30% असणार का नाही, कारण 450 रुपये 3 वर्षासाठी आणि आपल्याला काढायचा आहे एका वर्षासाठी. म्हणून आपण काय करू 30% भागेला 3 करू, तो उत्तर असणार 10%. तो उत्तर असणार 10%. ही एक कॉन्सेप्ट थोडीशी लक्ष ठेवा. एकूण मुलांना बघितलं आपण तर 5 ते 6 प्रश्न बघितले. यावरून तुमची बरीचशी कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल. व्हिडिओ समजला असेल, प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व क्लासेसचं नोटिफिकेशन मिळत राहणार. त्याचबरोबर तुम्हाला आणखी बाकी विषयाच्या PDF लागत असेल तर तुम्ही या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.